जगाला शांतीचा संदेश देणारे महाकारुण्य तथागत सम्यक संबुद्ध भगवंतांनी निर्माण केलेला सद्धम्म प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ यांना त्रिवार वंदन। प्रियदर्शी राजा सम्राट अशोक विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन। भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म द्वितीय खंड भाग 6वा, त्यामधील कनिष्ठ आणि सामान्य जनांची धम्मदीक्षा, त्यामधील पाठ 3 सोपाक आणि सुप्पिय या अस्पृश्यांना धम्मदीक्षा। सोपाक आणि सुप्पिय या अस्पृश्यांना धम्मदीक्षा। सोपाक हा श्रावस्तीचा एक अस्पृश्य होता। सोपाक हा श्रावस्तीचा एक अस्पृश्य होता। त्याच्या जन्माच्या वेळी प्रसूती वेदनेमुळे त्याची आई बराच वेळ मूर्छित होऊन पडली होती। त्यामुळे तिच्या पतीला व नातलगांना वाटले की ती मेली। त्यांनी तिला स्मशानात नेले व तिचे प्रेत जाळण्याची तयारी केली। बेहोश होऊन पडली त्याला वाटलं मग मेली आता। त्यांनी तिला स्मशानात नेले व तिचे प्रेत जाळण्याची तयारी केली। परंतु वारा आणि पाऊस यांच्या माऱ्यामुळे अग्नी पेट घेऊ शकला नाही। म्हणून सोपाकाच्या आईला चितेवर ठेवून ते निघून गेले। आता वारा धुवून तो काळ एवढा भयंकर, आणि त्या काळामध्ये वारा धुवून त्यानं ते ठेवून दिलं, निघून गेले। त्यावेळेस लाईट नाही, काही नाही, टेंबे राहत टेंबे जळते। परंतु वारा आणि पाऊस यांच्या माऱ्यामुळे अग्नी पेट घेऊ शकला नाही। म्हणून सोपाकाच्या आईला चितेवर ठेवून ते निघून गेले। सोपाकाची आई त्यावेळी मेलेली नव्हती, ती नंतर मेली। मृत्यूपूर्वी तिने मुलाला जन्म दिला, त्याचं नाव सोपाक। मृत्यूपूर्वी तिने मुलाला जन्म दिला। स्मशानाच्या पहारेकऱ्याने त्या मुलाला दत्तक घेतले आणि सुप्पिय नावाच्या स्वतःच्या मुलाबरोबरच त्याचेही पालनपोषण केले। मुलाच्या आईच्या जातीचे नाव सोपाक होते, त्यामुळे ते मुलंही त्या नावाने ओळखले जाऊ लागले। एके दिवशी भगवान बुद्ध स्मशानाजवळून जात होते। एके दिवशी भगवान बुद्ध त्या स्मशानाजवळून जात होते। भगवंतांना पाहून सोपाक त्यांच्या समोर आला। भगवंतांना वंदन करून त्यांचा शिष्य म्हणून त्यांच्याबरोबर येण्यास त्याने त्यांची अनुज्ञा मागितली। सोपाक त्यावेळी फक्त 7 वर्षाचा होता, म्हणून भगवंतांनी त्याला वडिलांची संमती मिळविण्यास सांगितले। सोपाक गेला आणि आपल्या वडिलांना घेऊन आला। वडिलांनी भगवंतांना वंदन केले आणि आपल्या मुलाला त्यांच्या संगात घेण्याविषयी त्यांना विनंती केली। तो जरी अस्पृश्य जातीचा होता तरीही भगवंतांनी त्याला आपल्या संघात घेतले आणि त्यांनी आपला धम्म व विनय यांची शिकवण त्याला दिली। काही काळानंतर सोपाक एक स्थविर झाला। सुप्पिय आणि सोपाक हे लहानपणापासून एकत्र वाढलेले होते आणि
सोपाकाला सुप्पियाच्या वडिलांनीच दत्तक घेऊन वाढविल्यामुळं सुप्पिय आपला सोबती सोपाक यांच्याकडून भगवंताचे धम्म व विनय शिकला. आणि जरी सोपाक हा सुप्पियाच्या जातीपेक्षा हलक्या जातीतील होता तरी सुप्पियाने सोपाकाला आपणाला प्रवज्या देऊन संगात घेण्याची विनंती केली. सोपाकाने ते मान्य केले आणि स्मशानातील पहारेकऱ्यांचे काम करणाऱ्या हीन दर्जाच्या जातीतील सुप्पिय हा एक भिक्खू बनला. बघा, जातीचा उल्लेख यासाठी केलेला आहे याच्यामध्ये का कामावरून ते हे होत होतं, व्यवसायावरून, राहणीमानवरून, तर याच्यामध्ये सांगितलं गेलेलं आहे. नाही तर उलीवलीच्या गोष्टी जर त्याला विश्लेषण करून हे केलं तर मग ते पडत नाही, म्हणून ते जात म्हणून सांगितल्या गेलेली आहे याच्यात. त्यानंतर 4 सुमंगल इत्यादी हीन जातीतील लोकांना धम्मदीक्षा. सुमंगल हा श्रावस्तीचा एक शेतकरी होता. विडा, नांगर आणि कुदळ यांच्या सहाय्याने शेतात काम करून तो आपली उपजीविका करीत असे. शेतात काम करून तो आपली उपजीविका करीत असे. छन्ना हा कपिलवस्तूचा रहिवासी असून शुद्धोदनाच्या घरातील एक नोकर होता. छन्ना हा कपिलवस्तूचा रहिवासी असून शुद्धोदनाच्या घरातील एक नोकर होता. धनीय हा राजगृहाचा रहिवासी असून कुंभार होता. धत्नीय हा राजगृहाचा रहिवासी असून एक कुंभार होता. कप्पत क्रूर हा श्रावस्तीचा रहिवासी होता. फाटक्या चिंध्या घालून हातात थाळी घेऊन तांदळाच्या दाण्याची भीक मागत इकडे तिकडे फिरणे हा एकच जगण्याचा मार्ग त्याला माहीत होता. एकच जगण्याचा मार्ग त्याला माहीत होता. म्हणूनच तो कप्पत क्रूर चिंध्या आणि तांदूळ या नावाने ओळखला जाऊ लागला. मोठा झाल्यावर गवत विकून तो आपली उपजीविका करीत असे. बघा, काही लोकांचे नावे होते ना, चिंध्याराव आहे का नाही, नकट्याराव, असे आडवे तेवढे नाव होते. म्हणजे लय हिंदरेचे नाव होते त्या काळात, अपमानास्पद नाव होते. हे तर बाबासाहेबांनी संविधान दिले या देशाले, नाही तर कोताल बघा नक्कला पा तुम्ही अजूनही असेच नाव आहे. चिंध्या, मानक्या, टेंभ्या असे नाव आहे. ते हे काहून होते असे नावं? अपमानास्पद होते. म्हणजे ओळखू आले पाहिजे बा हे लोक कोणते होय. त्या नावावरून का ते लोक ओळखले जातात. त्याच्यावर आडनाव नव्हतं, त्याच्यामध्ये राहत होतं फक्त नाव आणि जात. मग कोणती जात असू द्या, त्याच्यावर नाव राहत होतं आणि जात राहत होती. आणि याच्यावरून का हे जे लिहिणारे जे होते नावं हे सगळे उच्चवर्णीय होते. कारण त्यांच्या हातीतून सगळं लिहिणं, कोणाचं नाव काय ठेवायचं. एखाद्यानं सांगितलं लिहा रामराव, रामराव नाही लिहिणं, लिहे रामक्या, म्हणजे कमजोर करा त्या नावाले बा. एखाद्यानं लिहिलं श्यामराव, लिहा श्याम, सांग ना श्याम्या, असे म्हणजे चुकीचे नाव लिहित होते. म्हणजे त्या नावाला अपमानास्पद वाटलं पाहिजे म्हणून लिहिणारे सिस्टीमच तेच होती त्यावेळेस. आता आहे का असं? आता तुम्ही जे सांगसान तेच नाव लिहिते, चुकलं का दुरुस्तही करते. पहिले मोठा अन्याय होता, अत्याचार होता. कोणाची जर जमीन राहत असन त्या काळात, कोणी वायत असन जमीन, हा काय मारितो अंगठा, घेतली जमीन, मग तुम्ही जरा पैसे घेऊन जा का माझी जमीन मला परत द्या. त्या काळात खडकू वगैरे राहत असं पैका, तर नाही म्हणे तुला विकली म्हणे आम्हाला. मग धाक धूक करून झाली म्हणे आमची, आता चाल निघ इथून. असा मुजुरी पण
दबाव तंत्र, त्या काळामध्ये मोठा अन्याय होत होता आणि सर्वात जास्त अन्याय होत होता महिलांवर. मग ते कुठल्याही वर्णाचे असो, सर्वात जास्त अन्याय महिलांवर होत होता. मग ते कुठल्याही वर्णाचे असो आणि त्यांना खूप अन्याय सहन करावा लागत होता. भयंकर भयंकर अन्याय. आता तर मोठ्या मुली आता बिचार डॉक्टर झाल्या, राष्ट्रपती झाल्या, प्रधानमंत्री झाल्या, मुख्यमंत्री झाल्या, मोठ्या मोठ्या पदावर आहे आता मुली. हे सगळी बाबासाहेबांची देण आहे. ह्या संविधानाची देण आहे. महापुरुष जन्माले आले, त्यांनी सगळं तत्त्वज्ञान भगवान बुद्धापासून संत महापुरुषांचं सगळं संविधानामध्ये पेरलं. आता सगळे सुखाची भाकर खाऊ राहिले. आता जाणीवच नाही. आता आयतच भेटलं ना सगळं. आता नवीन पिढीला काय माहीत इतिहासामध्ये चटके काय होते. आता जी नवीन पिढी आहे याले काय माहीत आहे इतिहासामधले आपल्या पूर्वजांना काय काय चटके भोगले, काय काय अपमान सहन केला, काय काय परिस्थिती होती, कसा कसा अंधार होता आणि कसे कसे दिवे होते, याले काय माहीत. आता यायले मस्त आता लाईट आहे, कूलर आहे, AC आहे, पंखा आहे का नाही. जन्माला येतात मस्त सुखामध्ये. त्याला काय चटके माहिती येईल. नाही तर पहिलेचे लेकरं जन्मल्याबरोबर इकडं वावरात काम करणं चालू, इकडं झाडाला तिला टांगून दिलं असं बांधून झोका उन्हीमध्ये ते घडत बिचारे आणि उन्हीमध्येच का नाही असे झोपून जात. आता आहे का असं. आता तर उलीशी ऊन लागली, झोप लागत नाही. आता सुख भेटलं. तर तो अंधाराचा काळ आणि आता हा प्रकाशाचा, ह्या भावचक्रातला पण हे ओळखलं पाहिजे. तर म्हणून बाबासाहेब म्हणतात, जो इतिहास विसरतो तो इतिहास घडवू शकत नाही. म्हणून सर्वांनी आपल्या मुलांना इतिहास सांगितला पाहिजे. इतिहासाची जाणीव असली पाहिजे. इतिहासाचा अभ्यास असला पाहिजे. अभ्यास का आपण पूर्वी कोण होतो बा. सर्व इतिहास हा भगवान बुद्धांशी जुळलेला आहे. भगवान बुद्धांसोबत हा सर्व इतिहास जुळलेला आहे. मग इथं कुंभाराचा उल्लेख आहे, सोपाक आहे, अलग अलग जाती आहे. जेवढे जातीमध्ये काम करणारे लोक होते त्या कामानुसार ज्या जाती पडल्या होत्या ते सर्व जातीचे लोक भगवान बुद्धांचे अनुयायी होते. हा लय मोठा इतिहास आहे. आणि मग हा धम्म इथून कमकुत कसा झाला, लुप्त कसा पावला आणि मग कर्मकांड कसा वाढला, हा इतिहास आजच्या काळामध्ये प्रत्येक मुलाने वाचन करून अभ्यास करून तो इतिहास जाणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पुढे मोठा झाल्यावर गवत विकून तो आपली उपजीविका करीत असे. या सर्वांनी भगवान बुद्धाकडे भिक्खू होण्याची आणि त्यांच्या संघात सामील होण्याची अनुज्ञा मागितली. भगवान बुद्धांनी अनुमान न करता आणि त्यांचा हीन जातीतील जन्म किंवा त्यांची पूर्वीची स्थिती याची पर्वा न करता त्यांना आपल्या संघात घेतले. पा एवढ्या मोठ्या मनाचे होते भगवान बुद्ध. नाही तर एखादा काय म्हणते, हा त्या अंगात वाशिव राहिला काय आले का तू तर हे ओळणारं होय, तुला नाही भेटत दीक्षा. म्हणजे अपमान करतात. भगवान बुद्ध इतक्या महान आणि मोठ्या मनाचे होते, पवित्र होते का त्यांनी सगळ्यांना या इकडं पवित्र व्हा, या इकडं पवित्र व्हा, अनुयायी बना. कोणाले उपासक बनवलं, कोणाले भिक्खू बनवलं, कोणाले अनुयायी बनवलं. ज्यांना जसं पटलं तसं तसं भगवंतांनी धम्म वाटला. म्हणजे इतके महान होते भगवंत आणि ते समजून घेण्याची गरज आहे. आता तर बापा नाव नाही घेतलं तर भांडणं, दंगली. मन हे मन ते नाव घे, मन हे असं तसं मन, हे कायले खातं त्याच्यावर भांडणं, ते कायले खातं त्याच्यावर भांडणं, भांडणं. इतकं भयंकर अज्ञान वाढलं आता. जातीवर भांडणं, धर्मावर भांडणं, जातीचा द्वेष, धर्माचा द्वेष रोग होय. ह्या असा रोग आहे का याचा इलाजच होत नाही. जगातला कोणता डॉक्टर या जातीनं धर्माचा इलाज नाही करू शकत. एवढं चिटकलं आहे ते डोक्याले. ते जेव्हा जे बाळ जन्माला येते त्याला काहीच माहीत राहत नाही बिचारे काय होय, तो कोणत्या जाती जन्माला आला, कोणत्या धर्मात जन्माला आला, काहीच माहीत राहत नाही. मग ते बाळ मोठं होते, मग ते सांगतात आपण ये है,
आपण हे हाव, आपण असं होय, आपण तसं हाव, आपण हलके, आपण भारी, हे सगळ्या डोक्यामध्ये भरते आणि हा रोग त्याला तयार होतो. असं मग ते लेकरं घडतात. मग काय शिकवलं पाहिजे? त्याला शिकवलं पाहिजे माणुसकी, त्याला शिकवलं पाहिजे मानवता, त्याला शिकवलं पाहिजे शांती, मैत्री, करुणा, मुदिता, आनंद, त्याला शिकवलं पाहिजे सत्य, त्याला शिकवलं पाहिजे सगळ्यांचे समान व्यवहार, समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय. हे तत्त्वज्ञान आजच्या पिढीला शिकवणं आवश्यक आहे. आम्ही काय शिकू राहिलो? जात, धर्म, द्वेष करणं, राग करणं, काय शिकू राहिलो आम्ही? हे न शिकवता शांती, मैत्री, करुणा, मुदिता, आनंद हे मुलांमध्ये पेरलं पाहिजे. हे त्यांना शिकवलं पाहिजे आणि शिकवलं पाहिजे त्यांना भारतीय संविधानानुसार त्यांना शिकवलं पाहिजे आपण समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय. आणि त्यामध्ये दडलेला आहे शांती, मैत्री, करुणा, मुदिता, आनंद. हाच खरा धर्म आहे. बाकीच्या भानगडीत न पडता हे तुम्ही त्यांना शिकवलं पाहिजे. कोणत्याच मुलाच्या अंगावर थप्पा मारला नाही राहत. काय रे बा, कोणत्या जातीचा होय, दिसते कुठं थप्पा? काहीच नाही. जन्मल्याबरोबर ते नंतर त्याला माहीत पडते का तो हा होय. माणसंच पेरले डोक्यामध्ये. विष म्हणजे द्वेष पसरवणारं विष, राग उत्पन्न करणारं विष, हे विष माणसंच पेरतात. हे न पेरता शांती, मैत्री, करुणा, मुदिता, आनंद हे आपण त्याच्यामध्ये पेरलं पाहिजे. आणि याची आवश्यकता आहे आज. हे जर नाही झालं तर भयंकर हानी होईल, मग नुकसान होईल. म्हणून शांती, मैत्री, करुणा, मुदिता, आनंद याची पेरणी आपण वारंवार केली पाहिजे, वारंवार केली पाहिजे, वारंवार केली पाहिजे. पुढे 5 महारोगी सुप्रबुद्धाची धम्मदीक्षा. महारोगी सुप्रबुद्धाची धम्मदीक्षा. एकदा भगवंत राजगृहाजवळील वेळुवनात जेथे खारींना दाणे चारले जात असत त्या ठिकाणी राहत होते. त्या सुमारास राजगृहात सुप्रबुद्ध नावाचा एक दीन, सुखी आणि दरिद्री, सुखी नव्हे ते दुःखी आहे तिथं, दीन, दुःखी आणि दरिद्री असा महारोगी राहत होता. त्यावेळी एका मोठ्या जनसमुदायात बसून भगवंत धम्माचा उपदेश करीत होते. महारोगी सुप्रबुद्धाने तो जनसमुदाय दुरूनच पाहिला आणि तो विचार करू लागला. त्या ठिकाणी पलीकडच्या बाजूला अन्नाची, ते बरे असो को वाईट असो, भिक्षा वाढली जात आहे. हे निसंशय समजा मी पलीकडच्या जमावाकडे गेलो तर मला देखील थोडेसे बरे वाईट अन्न खायला मिळेल. म्हणून महारोगी सुप्रबुद्ध त्या जमावाजवळ गेला आणि उपदेश करीत असलेल्या भगवंतांना त्याने त्या प्रचंड जनसमुदायात पाहिले. भगवंतांना पाहून त्याच्या मनात विचार आला, या ठिकाणी अन्नाची भिक्षा वाढली जात नाही. श्रमण गौतम या लोकांना आपल्या धम्माचा उपदेश करीत आहे. म्हणजे बा इथं भिक्षा नाही वाढली जात, इथं बा भगवान बुद्ध धम्माचा उपदेश करत आहे. मीही त्यांचा उपदेश ऐकला तर काय हरकत आहे. म्हणून एका बाजूला बसून तो विचार करू लागला, मी देखील हा उपदेश ऐकेन. त्या संबंध जनसमूहाचे विचार आपल्या विचारशक्तीने जाणणारे भगवंत स्वतःशीच म्हणाले, येथे उपस्थित असलेल्यांपैकी सत्याचे आकलन करण्यास
कोण समर्थ असावे बरे, कोण समर्थ असावा बरा. येथे उपस्थित असलेल्यांपैकी सत्याचे आकलन करण्यास कोण समर्थ असावा बरे. नंतर त्या समुदायात बसलेल्या सुप्रबुद्ध महारोग्याला त्यांनी पाहिले आणि त्याला पाहिल्याबरोबर त्यांनी जाणले की हाच सत्याचे ग्रहण करू शकेल. भगवंतांनी त्याला पाहिलं आणि हाच सत्याचे ग्रहण करू शकेल. म्हणून महारोगी सुप्रबुद्धासाठी भगवंतांनी प्रवचन केले आणि त्या दान, शील आणि स्वर्ग या विषयावर उपदेश दिला. त्यांनी विषय वासनांचा क्षुद्रपणा आणि दुष्टपणा स्पष्ट करून सांगितला आणि वासनांपासून मुक्त होण्याचा लाभही दाखवून दिला. भगवंतांनी प्रवचन करताना काय करत होते? असे खूप लोक बसलेले आहेत. आता समजून घ्या, 100 लोक बसलेले आहेत. तर भगवंत पाहत होते का मी प्रवचन जे करणार आहे आता कोण घेणार आहे बा. तर भगवंत जाणणार होते का यामधले फक्त एवढेच लोक घेणार आहे, 5, 7, 3 किंवा 2 किंवा 1, किती लोक प्रवचन घेणार आहे बा भगवंताचं. भगवंत पाहत होते पहिले का यालाच कळणार आहे फक्त. आणि मग त्याच्या एकट्यासाठी ते सगळं प्रवचन होत होतं. ते फ्रिक्वेन्सी असायची ते प्रवचनाची का कोणाला हे प्रवचन आवश्यक आहे बा, कोण घेणार आहे, कोणाला हे जाणार आहे प्रवचन, त्याच्यासाठी भगवंत प्रवचन करायचे. त्या सुप्रबुद्धांसाठी भगवंतांनी प्रवचन केलं. तिथं अनेक लोक होते बसलेले, पण त्या एकट्यानेच ते घेतलं. कोण हे घेऊ शकेल बा? हे सत्य कोण ग्रहण करण्याची क्षमता आहे, कोणाची क्षमता आहे हे ग्रहण करण्याची, हे भगवंतांनी जाणलं आणि त्याला ते प्रवचन त्याच्यासाठी केलं. महारोगी सुप्रबुद्धाचे अंतकरण मृदू, लवचिक, बंधमुक्त, प्रमुदित आणि श्रद्धापूर्ण झाल्याचे भगवंतांनी जेव्हा पाहिले तेव्हा त्यांनी त्याला बुद्धाचा सर्वश्रेष्ठ धम्म सांगितला. म्हणजेच दुःखाचे कारण, दुःख निरोध आणि दुःख निरोधाचा मार्ग यांचा उपदेश केला. निष्कलंक असे शुभ्र वस्त्र ज्याप्रमाणे कोणताही रंग धारण करण्यास तयार असते, त्याप्रमाणे महारोगी सुप्रबुद्धाच्या अंतकरणात तो त्याच स्थळी बसला असताना ज्याला आरंभ आहे त्याला अंत असलाच पाहिजे या सत्याची शुद्ध आणि निष्कलंक जाणीव उत्पन्न झाली. महारोगी सुप्रबुद्धाने सत्य पाहिले, तो सत्याप्रत पोचला, त्याला सत्याचे ज्ञान झाले, तो सत्यात निमग्न झाला, तो संदेहाच्या पलीकडे गेला, संदेहमुक्त झाला, त्याच्यामध्ये विश्वास उत्पन्न झाला आणि आणखी कशाचीही गरज नसल्यामुळे भगवंताचा उपदेश आत्मसात केल्यामुळे तो आपल्या जागेवरून उठला, त्याच्याजवळ गेला आणि तेथे एका बाजूला बसला. याप्रमाणे बसल्यानंतर तो भगवंतांना म्हणाला, सर्वोत्तम हे भगवन, सर्वोत्तम, ज्याप्रमाणे पतिताला वर उचलावे, लपलेल्याला शोधून काढावे, गांगरून गेलेल्याला मार्ग दाखवावा आणि ज्यांना पाहण्याची इच्छा आहे त्यांना साकार पदार्थ पाहता येतील असे म्हणून अंधारात प्रकाश दाखवावा, त्याप्रमाणे भगवंतांनी निरनिराळ्या पद्धतींनी
सत्याचे विवरण केले. मी भगवान, मी देखील बुद्ध, धम्म आणि संघ यांना शरण आलो आहे. या क्षणापासून आयुष्याच्या अंतापर्यंत आपला शरणागत उपासक म्हणून भगवंतांनी माझा स्वीकार करावा. नंतर भगवंताच्या पवित्र वाणीने चैतन्ययुक्त, सिद्ध आणि जागृत झालेल्या व समाधान पावलेल्या महारोगी सुप्रबुद्धाने भगवंताच्या उपदेशाचे स्तुतीपूर्वक स्वागत करून त्यांचे आभार मानले आणि आपल्या जागेवरून उठून भगवंतांना वंदन करून तो तेथून निघून गेला. दुर्दैवाची गोष्ट अशी की पुढे एका खोडाने महारोगी सुप्रबुद्धाला खाली पाडले आणि शिंगांनी भोसकून ठार केले. त्याचं मरण ठरलेलं होतं, पण तो भगवंताचा उपासक होऊन गेला. हे त्याचं महान पुण्य, महान कुशल कर्म, म्हणजे तो भगवंताला पाहून गेला. महान अशा व्यक्तीला पाहून गेला. एखादं म्हणते ना, बापा तुला पाहिलं, आता मरण आलं तरी बहेत्तर असते ना. एखादं असं कोणाची एखादी मन असते, एखादा बिमार माणूस असते असा बेडवर पडलेला, मरता घेपी त्याला असं वाटते का माया लेकराले पाहू दे, माया पोरीले पाहू दे, माया पोराले पाहू दे, माया नातेवाईकाले पाहू दे, बा माया मित्रांना पाहू दे. मग पाहते आता म्हणजे सुखानं मरतो. तर असंच झालं त्याचं. भगवंताची वाणी ऐकली, भगवंताला पाहिलं, तो महारोगी होता. अदितीचे वाक्य झाले असते, याले झाले असते, तो उपासक बनला, भगवंता धमा शरण गेला आणि कुठल्या गतीला गेला हे फक्त भगवंतालाच माहीत आहे. पण तो महान अशा पुरुषाला भगवंताला पाहून प्रवचन ऐकल्यानंतर तो निघून गेला, तो मरण पावला. ते हे या सगळ्या बाबी, या एक एक बाबी समजून घेण्यालायक आहे का भगवंताची वाणी ऐकणं हे किती महत्त्वाचं आहे आणि त्यांची वाणी ऐकून या जगातून निघून जाणं हे किती महत्त्वाचं आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. नाही तर काही जणं जिंदगीभर अंधारात राहतात, कर्मकांडात राहतात, भरकटत राहतात, त्यांना सत्याचं दर्शनच होत नाही. सत्याचं दर्शन होणं फार महत्त्वाचं आहे आणि सत्याचं दर्शन हे आज या भारतामध्ये फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळं मिळालेलं आहे. ज्या समुदायानं बुद्ध धम्माची 14 ऑक्टोंबर 1956 रोजी दीक्षा घेतली त्यांनाच या सत्याचं दर्शन आता होऊ राहिलं. फार पुण्यवान लोक आहे तुम्ही, फार पुण्यवान. हे फार पुण्यबळानं मिळालं आणि या भारतामध्ये सर्वात जास्त प्रगती या समुदायामध्ये, या वर्गामध्ये बौद्ध जो झालेला समुदाय आहे त्याची झालेली आहे आणि तोच आता सगळ्यांना मार्गदर्शन करू राहिला. जशी आमची प्रगती झाली तुम्ही पण आमच्याकडे या, सगळ्यांना आता शिकून राहिला. हा धम्म इतका बलवान आहे. त्या आरक्षणानं आरक्षण वेगळं, धम्म वेगळा. आरक्षण तर लय झाले आहे. मग प्रगती फक्त एका समुदायाची का झाली सगळ्या भारतामध्ये? कारण त्यांच्याकडे भगवान बुद्धाचा धम्म आहे. इतर कर्मकांडावर गुरफटलेले आहेत. या मुलांनी अभ्यास केला, शिकले, प्रॅक्टिस केली, अभ्यास केला, कर्मकांडापासून दूर राहिले म्हणून नोकरीवर लागले, म्हणून प्रगती झाली. आता काही करणं ते लागते गोष्ट. का लागते? कारण ते मागं राहतात अभ्यासामध्ये. कर्मकांडामध्ये पडले राहतील तर अभ्यासामध्ये मागं राहतील. इथं कर्मकांड सुटला म्हणून मुलामुलींनी अभ्यास केला,
परीक्षा दिली, पास झाले आणि मोठ्या पदावर आहे. आता काही दिले मनाला लागू राहिलं तर त्या आरक्षणामध्ये खोड काढून राहिले. ते आता त्याच्यासाठी आंदोलन होऊ राहिले पुऱ्या भारतभरात. त्याच्यामध्ये ते काहीतरी कॅटेगरी तयार करून राहिले आता SC ST मध्ये. चुकीचं आहे ते. त्याच्यावर पहिले काय झालं पाहिजे, माझं असं मत आहे, पहिले पूर्ण भारतामध्ये डिबेट झाली पाहिजे. सगळ्या वक्त्यांना बोलवलं पाहिजे, अभ्यासकांना बोलवलं पाहिजे, चॅनलवर तर डिबेट झाली पाहिजे. आणि डिबेट झाल्यानंतर मग त्याच्यावर निर्णय झाला पाहिजे का बा काय नेमकं कसं करायचं, याच्यावर काय उपाययोजना असतील, संविधानामध्ये काय सांगितलेलं आहे. हा सगळा हानी न होता, नुकसान न होता कोणाचंही, त्याच्यावर विचार विनिमय झाला पाहिजे, चर्चा झाली पाहिजे आणि चर्चा करून निर्णय झाला पाहिजे. आता हे कसं कुठलंही सरकार काय करते, आपण नाही करायचं, नाही तर आंदोलन जास्त आपल्यावर येणं आरोप, मग कोर्टाच्या माध्यमातून काम करायचं, तिथून हे करायचं सगळं बदलाचं. तर असं नाही झालं पाहिजे. ज्यासाठी लोक आंदोलन करू राहिले, परिश्रम घेऊ राहिले, आंदोलन करत असतील त्यामुळे हानी होते. तर आंदोलन न होता असा कुठलाही निर्णय घेण्याच्या अगोदर, कुठलंही असं कारवाई होण्याच्या अगोदर पहिले त्याच्यावर चर्चा झाली पाहिजे, डिबेट झाली पाहिजे, विचार विनिमय झाला पाहिजे, सगळ्या लोकांना बोलवलं पाहिजे, त्यांचे मतं जाणून घेतले पाहिजे, त्यानंतर काहीतरी निर्णय झाला पाहिजे. अशा प्रकारचा निर्णय व्हावा असं मला वाटते. तर आपण आता इथेच थांबूया. साधू साधू साधू.